रासायनिक खतांवर बंदी असलेली ही देवराई. इथे प्रत्येक पीक हे फक्त शेणखतावर घेतलं जातं. पूर्वजांनी केलेल्या या परंपरा खरंच आपलं आरोग्य निरोगी बनवण्यासाठीच होत्या. हे ठिकाण आहे सावंतवाडी मधल्या चराठे या गावात. कोकणात मुसळधार पाऊस झालाय आणि आत्ता मी आहे चराटे गावात. तर आता भात लावणीचे दिवस चालू आहेत आणि आता आम्ही जाणार आहोत देवराईमध्ये, जिथे भात लावणी सुरू आहे. तर देवराईतले काही खास गोष्टी आहेत त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला. हे ते दोरिया कसले आहेत? ते हे बांधूचे पेंडे कशाचे काढतात? हे कुंभ्याचे. कुंभे म्हणजे? कुंभे म्हणजे बिर्डे असते ते बिर्डे. हा केऊन. हां, केवणीचे. हां, केवणीचे मातीमध्ये बांधता येते. हां. ते बांधू देणत नाही, हातीने आवडलं नाही. वरचं कापलेला कशा आता? कापला तर लांब जातं नाही का ना. हां, लांब झाला म्हणून त्या कापला. हे दुसऱ्या कोपऱ्यातलं काढलेला तरवा आहे आणि हा तरवा आपल्याला एका वेगळ्या जिथे नांगरणी केली जाते, चिखल केला जातो त्या ठिकाणी जाऊन लावायचं आहे. तिथे तरवांच्या पेंड्या बांधते, त्या घेऊन आपल्याला देवराईत जायचं आहे. काय भिजत घालू लागता? नाही भिजले पावसात. काकींनी पुढे छोट्या कोपऱ्यामध्ये हळदीची आणि काही कंदमुळांची लागवड केलेली होती. कोणाचं? हा. परत खाली ह्या असं दोन वाजता त्यांचं एक आमचं आहे. हा. तांदूळ. हे काय म्हटलंस? ही कणगी, ती चिनी. चिनी खया? चिनी ते पुढे होय ती चिनी. ही चिनी, कणगी आणि करंदी. करंदी. हळद. हे करंदे आणि हळद. चालेल. ह्याकडून सगळी भरवडू गई वरती अशी. हा. खांदायचं आहे आणि वरती भरवडायची. हा सुरणाचा पाला आहे. आपण जो सुरणाची भाजी खातो, जे कंदमूळ असतं, तर त्याची ही पानं आहेत आणि त्याच्या पानाची भाजी सुद्धा खूप उत्कृष्ट लागते. कापड घेऊन चल चल.
होय. समोरच्या बाजूला ठेवू काय? समोरच्या बाजूला ठेवू हे टाकतात आई तेवढं. तर तरवा लावणीच्या आधी असा चिखल केला जातो नांगरून. कसली झाडं आहेत पण? आता कमी झाली झाडा, पहिली खूप होती. हा. तर मागे जे नांगरत आहेत त्याच्या बरोबर समोर या बाजूला देवराई आहे आणि आता आम्ही तिथे चाललोय. हा, हे तुमचंच हा? हा त्यापुढे आता बाकी एवढे लावायचे आहे. चल पुढे. हो का? तर माझ्या मागे जे हे घनदाट जंगल दिसते तर ती देवराई आहे आणि देवराईच्या समोरच्या भागातच ही शेती केली जाते. तर इकडे काही तरवा लावलेला आहे आणि काही लावायचं आहे. तर जोरदार पाऊससुद्धा येतो आहे. देवराई जायला तशी वाट नाही आहे कारण झाडी खूप आहे आणि तसा म्हणायला आतमध्ये मूर्ती किंवा पाषाण असं काही नाही आहे. तर हे शेतात पाणी जाण्याची पद्धत आहे. वरून जे येणारं पाणी आहे ते असं सगळ्या कोपऱ्यात जातं आणि इथून खालच्या कोपऱ्यात असं हे पाणी सतत चालू असतं. ही जी देवराई आहे त्या देवराईच्या समोरची जी शेती आहे त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की या भागात देवराई असल्यामुळे इथे कुठल्याही रासायनिक खताचा वापर करू शकत नाही. फक्त सेंद्रिय खताचा वापर केला जातो. या लोकांची अशी पद्धत हां न्यायची. हां, आता बांधून नेतात. आता म्हणून नेणार, पहिल्या काळात नाही. हां, असं मारलं. असं ते मी आणते ते उरलेले. आणते मी उरलेले, ठेवा. दोन आहे. हो, आणते. पहिली शेती करत होतो आणि शाळेत जाणार. मी शेती करायला जातो त्याने मला सोडलं नाही. म्हणून आपण जागा शाळेत आलो. तिने मला सोडलं नाही म्हणजे आम्ही राहत होतो, आम्ही तेव्हा सोडलं नाही असं आमच्यावर देणार. म्हणजे तसं नाही, त्याचं अर्थ असं होतं की याला कामाला लावलं. शेतीच्या नावाला लावलं.
ही शेती आम्ही खूप पहिल्यापासून म्हणजे आमचे पूर्वजांपासून करत आलेलो आहोत आणि त्यांनी जी काय पारंपरिक शेतीची जी काय पद्धत ठेवलेली आहे तीच आम्ही सध्याच्या आधुनिक काळातही तीच पद्धत आम्ही सध्या पुढे चालवत आहोत. तर ह्या शेतीचं उद्दिष्ट असं आहे, जे काय दिसतंय शेत आपल्याला, तर त्या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय खताचाच वापर केला पाहिजे. रासायनिक खताचा वापर करता येत नाही, म्हणजे आम्ही करत नाही. याचं कारण असं की आमचे पूर्वज जे होते, म्हणजे आमचे आजोबा वगैरे जे काय आम्हाला सांगत होते की ते रासायनिक खत वापरता नाही असं सांगायचे. तर त्या पद्धतीनेच आम्ही पुढे जाऊन आताच्या काळात सेंद्रिय खताचाच वापर करतो, स्पेशली शेणखताचा. आणि त्यामुळे या ठिकाणी जो काही आपल्याला जो काही इथून निघणारा तांदूळ निघतो तो अतिशय एक निरोगी असतो आणि एक चांगलं या ठिकाणी आम्हाला शेती करताना मजा येते. आधुनिक काळात आणि सध्याच्या परिस्थितीत शेती हा विषय थोडासा कमी होत चाललेला आहे, पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की ही जी काही आम्ही परंपरागत शेती आहे आमच्या आजोबांपासून वगैरे जे काही करत आलेले आहेत ते आम्ही पुढे जाऊन अशीच कंटिन्यू करत राहू असे आम्ही प्रयत्न करत असतो. माहेर तकारी लेक माझे एकाने, लेक माझे एकाने, नाही आईने एकाली, आई माझ्या संगती सासरे, आई माझ्या संगती सासरे, डोंगर तकारी माहेर तकारी, माहेर तकारी, बाप म्हणे लालक माझी एकाली, बाप म्हणे लालक माझी एकाली, नाही बाप मी एकाली, आई माझ्या संगती सासूशी. मोठा पाऊस आला ना हां हे चुकून जाणार नाही. हां आणि पाणी भरणार नाही त्याच्यात. पाणी भरणार मग थांबून थांबून जाणार. हां हां म्हणून हे घातलंय. हो म्हणून हे घालायचं. अवजारांमध्ये हे एक आडवं जे दिसतंय आपल्याला त्याला जू असं म्हणतात. त्यानंतर हा जो आहे तो नांगर आहे. हा जो भाग आहे आता तो काळ्या रंगाचा दिसतोय त्याला इशाड असं म्हणतात. त्यानंतर ही आहे रुंबडी. त्यानंतर हा जो दिसतोय तो नांगर आहे. आताच्या नवीन ह्याच्यात तो लोखंडीसुद्धा बनवला जातो, पण आम्ही मात्र तो पूर्ण पद्धतीने पारंपरिक असा आमचे मिस्त्री काका आहे त्यांच्याकडून त्यांना एक व्ही शेप आकाराचं लाकूड देतो आणि त्यातून आम्ही ते लाकडीच बनवून घेतो. मेढापती आणि कुठे झालं शेती करायला मजा एवढी येते की घरातील सर्व मंडळी आहेत, सर्व घरातील जी काय आपली माणसं आहेत ती सर्वजण एकत्र येऊन आम्ही शेती करतो.
एकमेकांची मस्करी गंमत मस्करी करत शेती करतो, त्यामुळे शेती करायला मजा येते. आणि त्यानंतर सांगायचं असं की घरातील एकही व्यक्ती आमचा या ठिकाणी शेती करायला जेव्हा येईल तेव्हा मोबाईल फोन वगैरे काही यूज करत नाही, सर्व फोन वगैरे सगळे घरी असतात. त्यामुळे सर्वांच्या सोबत शेती करायला मजा येते. आधुनिक युवकांना संदेश माझा एवढाच असेल, स्पेशली गावाकडच्या युवकांना, की थोडी का असेना शेती केली पाहिजे. ज्याची शेती आहे त्यांनी मजेसाठी तरी शेती करावी, म्हणजे थोडी केली हरकत नाही, त्यातून एक वेगळं समाधान मिळतं. एवढाच मी आधुनिक युवा पिढीला संदेश देऊ इच्छितो. या मग आता घातली. हा आपली भाजी तरी होती. काढून ठेवली ठेवली तर दिसलं कोणतं सांग. पप्पांका विचार कोणतो. काय कोका म्हणतात त्याला, कोका. आमटी खाता, भात आमटी खाता कुर्ली. वा बरी मरे. ते मोठी झाली काय खाते का नाही खाऊचं. काय करतलं भात आमटी घालून खातलं मग ती का. आणि काय काय खाता. आणि मासे खाता, चिकन खाता कुर्ली, चिकन खाता. वा बरी आहे कुर्ली तुझी. पुन्हा शेतीकडे वळण्याचा संदेश या चिमुकल्याने तर दिलाय. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत सुद्धा पोचवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.